अदिती, अदिती, काय झालं? काल ऑफिसमध्ये जे काही घडलं त्याचा विचार करतेस? अदिती, मला काही कळतच नाहीये. मी ऑफिसमध्ये गेल्यावर सगळ्यांना कसं फेस करणार आहे? का अदिती, तू का असा विचार करतेस? आपल्या ऑफिसमध्ये सगळे समजूतदार आहेत. सगळ्यांनी तुला समजून घेतलंय. त्या सगळ्यांच्या बोलण्यातनं तर असंच वाटत होतं. आणि काल जे काही झालंय त्यानंतर कोणीही तुझ्यावर नाराज नाहीये. नाही रे जय, तरी सुद्धा सगळ्यांच्या चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह असतील. ही सगळ्यांना कसं फेस करणार आहे? आता तर सगळ्यांनाच कळलंय ऑफिसमध्ये की माझं लग्न झालंय. जे मला कळत नाहीये, माझ्याशी सगळे कसे वागतील रे, कसे बोलतील? आणि जर मला कोणी विचारलं तुझा नवरा कोण आहे, तर मी काय सांगू? जे तुझ्याबद्दल कोणी काही बोललं ना तर मला नाही रे सहन होणार. आदिती, बघ, आता ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून काही उपयोग नाही. कारण तुझ्या पप्पांनी तुझ्या नवऱ्याला सगळ्यांच्या नजरेत नालायक ठरवलेलं आहे. आणि इतरांना काय बोलायचं ना ते बोलू देत तुझ्या नवऱ्याबद्दल. निदान त्यांचं ते सततचं बोलणं ऐकून मला ह्या गोष्टीची जाणीव होत राहील की मला लवकरात लवकर स्वतःला लायक असल्याचं सिद्ध करून दाखवायचंय. अदिती, मला मीच तुझा नवरा आहे असं ताठ मानेने सांगून त्या ठिकाणाहून बाहेर पडायचं. मला नाही वाटत आपण काही चुकीचं वागतोय. मला मिस्टर दाभोळकरांना तर दाखवूनच द्यायचंय की फक्त तोपर्यंत तू मला सांभाळून घेशील ना अदिती? हो. गुड मॉर्निंग जय. मॉर्निंग. काय रे जय, काय कळलं का काय अदितीचं? काय झालं? म्हणजे काही कॉन्टॅक्ट वगैरे झाला का तिचा? काही नाही, ठीक आहे आता तब्येत. व्यवस्थित पोचलात ना रे घरी? हो. जाताना काही बोलली का तुझ्याशी? खूप अपसेट असेल ना? नाही, काही बोलणं नाही झालं फारसं. नाहीच बोलायची ती. हळवी आहे पोर. पण जे काही घडलं ना त्याचं टेन्शन मात्र नक्की आलं असेल तिला. हे बरं ऐका, ती आल्यानंतर तिला त्रास होईल असं काहीच विचारू नका हा. हो, पण सारखं सारखं तेच तेच विचारलं तर तिला त्रास होईल ना. हो ना, बरोबर आहे तुमचं. आता तिची काळजी घ्यायला हवी आपल्यालाच. तसंही कोण आहे तिला? अगदी बरोबर बोलतेस तू. तिला त्रास होईल असा कुठलाच विषय काढायला नको आपण. हो, अगदी बरोबर आहे तुझं.
क्या बात है रजनी मॅडम, काय एंट्री घेता राव तुम्ही, म्हणजे एकदम खामोशीच. हा विनोद आहे. नाही तुम्ही हसणार असाल तर विनोद म्हणलेलं चालेल मला. गुड मॉर्निंग अदिती. ते काल मला सोनावण्यांच्या टेलरमेड टूर्सचे डिटेल्स हवे होते. काय ना, आज त्यांचा फोन आला होता. खरं तर मी जुईकडनंच घेणार होते, पण आज नाही आली आहे ना ती, म्हणून. नो प्रॉब्लेम, मी देते. हा. खरं तर सॉरी अगं, म्हणजे तू आत्ताच आली आणि मी लगेच तुला काम सांगितलं. नाही तर मी एक काम करते, मी आता जाते, मी थोड्या वेळाने येते, तू बस. हा अगं नाही, इनफॅक्ट मी परवाच रेडी करून ठेवली ती फाईल, देते. माझ्यामुळे उगाच तुला त्रास झाला. अगं असं काही नाही. नंदिनी मॅडम, एक मिनिट. मी तुम्हाला 2 मिनिटात फोन करू तुम्हाला. हा जरा एक महत्वाचं काम आहे, जस्ट आटपते आणि लगेच. हो मी करते. हां ओके, थँक्यू सो मच. हां बोल का दीदी, काही हवंय का तुला? हां तुम्ही बोलून घ्या ना. नाही ते महत्वाचं नाही आहे, ते राहू दे. तुला काही हवंय का अदिती, तू मोकळेपणानं पाणी घे ना, तू जरा रिलॅक्स होशील. घे. तुम्ही असे का वागताय माझ्याशी? अचानक काळजी का घेताय तुम्ही माझी? अगं त्यांना खरोखर तुझी काळजी वाटते म्हणून करतायत ना. मला मान्य आहे, पण मला खरंच काही झालेलं नाहीये. आणि प्लीज तुम्ही सगळे जसे माझ्याशी आधी वागायचात ना, तसेच वागा ना. तुम्हाला जर काही मला विचारायचं तर विचारा, माझ्याशी बोलायचं तर बोला, पण प्लीज मला अशी सहानुभूती नका दाखवू, कारण मला खूप वाईट वाटेल. मला मान्य आहे, आत्ता माझ्या आयुष्यात काही गोष्टी व्यवस्थित नाहीयेत, पण मी ठरवलंय या सगळ्या गोष्टी विसरून फक्त पॉझिटिव्ह गोष्टींकडेच लक्ष द्यायचं. कारण मला आता हेल्पलेस नाही व्हायचंय, रडत नाही बसायचंय. वा, धीराची पोर आहेस तू. बाई ग, तुझ्या जागी मी असते ना, एव्हा कोसळले पण असते. खरंच अदिती, तुझ्या नवऱ्यामुळे तू जे काही भोगलंस, सहन केलंस, त्यानंतर ज्या हिमतीने तू उभी राहिलीस ना, ते खरंच वाखाणण्याजोगं आहे ग. व्हेरी गुड. तुला कोणाच्या सिंपतीची, कोणाच्या आधाराची मुळीच गरज नाहीये.
हे तू ऑलरेडी प्रूव्ह केलंस. तुझ्या स्वतःची लढाई तू नेहमीच लढत आलीयस आणि ह्या पुढे सुद्धा अशीच लढत राहशील. अदिती, सॉरी. खरंच म्हणजे आमच्या वागण्यामुळे तुला खूप त्रास झाला असेल ना. नाही पण तू आता काळजी करू नकोस. आम्ही सगळे तुझ्या पाठीशी आहोत. खरंय, माझ्या वाईट दिवसात जशी तुम्ही प्रत्येकाने माझी साथ दिली तशीच साथ आपण आता अदितीची देऊया. तिच्या सोबत कायम राहूया. खरंच अदिती, खूप कौतुक वाटतं तुझं. अगं, जे एका मुलाने आपल्या वडिलांसाठी करायला हवं ते सगळं तू तुझ्या सासऱ्यांसाठी करतेस. तुझा तो नवरा तुला सोडून गेला, पण तरी सुद्धा त्याच्या वडिलांसाठी जी काही कर्तव्य तुला पार पाडता येतील ती सगळी तू अगदी व्यवस्थितपणे पार पाडतेस. बस 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 बस. असं कुठल्या माणसाबद्दल काही बोलू नये. मी आपण कशाला बोलायचं ना. का काका तुम्ही ओळखता का त्यांना? अरे आता त्या माणसाचा कशाला विषय काढायचा ना. आणि शेवटी काय, तो आदितीचा नवरा आहे. हा, ते आपलं ते राहिलंय ना तुला सांगायचं. याचं काम कर, चल काम करा तुम्ही सगळे. नाही बरोबर आहे. उगाच भलभल त्या चौकशा नको करायला. बरं, एक उत्तमा, मी एका मीटिंगला चाललीये. आऊंनी काही विचारलं तर सांगशील त्यांना? नाही, तसं मी नवऱ्यांच्या कानावर घातलंय, पण त्यांचं तर तुला माहितीये, विसरले की. डोंट वरी, मी सांगते. ओके, चल चला, येते मी. चल बरं. बोलू का 2 मिनिट? सुंभ जळाला तरी पीळ जात नाही म्हणतात ना, त्यातला प्रकार आहे अदिती दाभोळकर. एवढं सगळं झालं, लोकांना सत्य काय आहे ते कळलं आपल्याबद्दल, तरी माझ्याशी चांगलं वागा, पहिल्यासारखं वागा, माझ्याशी नीट वागा, मला सिंपथी द्या, सगळं करून नामानिराळा. मला ना आधी राग यायचा ऑफिस मधल्या लोकांचा, पण आता त्यांची कीव करावीशी वाटते. अरे मला ही मुलगी त्यांच्याशी सतत खोटं बोलली, त्यांना आजपर्यंत फसवत आली, आणि हे सांत्वन करतायत तिचं. आता गोडवे गातायत. काय तर म्हणे, नवरा नालायक असताना सुद्धा त्याच्या वडिलांना हिनी सांभाळलं. काय कौतुक आहे मुलीचं, कर्तव्यदक्ष सून. जय, मला ना वेगळीच शंका येते, हिचंच काहीतरी असेल. म्हणजे दाभोळकरांची मुलगी ना, ऐश्वर्याची सवय असणार मॅडम ना, त्याला नसतील पूर्ण करता आल्या हिच्या मागण्या, नसेल त्याची ऐपत. आता हिनी प्रत्येक बारीक सारीक गोष्टीत जर हट्ट केला तर काय करणार एखादा माणूस? वैतागला असेल आणि गेला असेल सोडून तिला. आणि मग काय तर वाईटपणा येऊ नये म्हणून मग हे सासऱ्यांच्या सेवेचं नाटक. आणि हे सगळं करून ही मुलगी एखादा पराक्रम करून आल्यासारखं कौतुक करतायत ते लोक तिचं. ह्याची गंमत वाटतेय मला.
तो बिचारा का सोडून गेला असेल हिला, त्याचं त्याला माहित. जय, तो गेलाय म्हणून लगेच तू नंबर लावू नकोस. 4 हात लांब राहा. रजनी, एखाद्या गोष्टीबद्दल मत मांडण्याआधी त्या गोष्टीची पूर्ण माहिती आहे का आपल्याला, जरा तपासून बघा. माहिती असेल तर मग मांड मत. तुला आहे पूर्ण माहिती? अरे तुला आहे का पूर्ण माहिती या गोष्टीची? सांग मला. मला खरंच माहित नाही बाबा. नाही, तुला माहित असेल, तू एवढी तिची बाजू घेतोस, तुझी मैत्रीण आहे एवढी. पण काय आहे ही मैत्री, बाजू घेणं आता काही दिवसच. मग कोणाची बाजू घेणार आहेस तू? म्हणजे काय? तुला काय वाटतं हे सगळं कळल्यानंतर अविनाश सर अदितीला ऑफिसमध्ये काम करू देतील? तुला कल्पना आहे ना, अविनाश सरांना खोटेपणा अजिबात सहन होत नाही. माहितीये ना तुला? काही दाभोळकरांची मुलगी असली म्हणून काय झालं? नियम म्हणजे नियम. आणि मला नाही वाटत अविनाश सर नियमांच्या विरोधात काही करतील. आणि या अशा मुलीसाठी तर नाहीच नाही. आधी एका मुलासाठी वडिलांना सोडलं, मग तो मुलगाच हिला सोडून गेला. काय विचित्र आहे ही मुलगी ना. विचित्र नक्की कोण आहे? त्या कधीही तुझ्या वाट्यालाही गेल्या नाही त्या आदिती मॅडम का, ज्यांच्या हात धुवून मागे लागलीस तू. ती तू. काय मिळतं ग तुला हे सगळं करून? काय काय मिळतं? काय वाईट केलंय का त्यांनी तुझं? सांग ना. एक गोष्ट लक्षात ठेवा रजनी, आपण दुसऱ्यावर चिखल उडवतो ना, तेव्हा आपलेही हात चिखलानी मागतात. जादू आहे आदिती मॅडम तुमच्याकडे काहीतरी. पण मी जयला नाही अडकू देणार या सगळ्यामध्ये. जय, ही तू दिलेली टूरची फाईल. ती रजनी तू गेल्यानंतर आली होती. ते परत काही अरे देवा. मग काय 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 नाही, तू काम कर ना तुझं. नाही तर कामाचा लोड वाढेल उगाच, नाही का? सारिका मॅडम, ही नेक्स्ट टूरच्या डिटेल्सची फाईल आहे आणि पुढची टूर तुम्हालाच मॅनेज करायची. थँक्यू. वेलकम. आदिती, मला माहिती आहे तुझ्यासारख्या खंबीर मुलीला एखाद्या जखमेसाठी असं मूळ रडत बसायला नाही आवडत. पण तुला खरं सांगू, तुला सांत्वनाची गरज नाहीच मोई. आणि आमच्यापैकी कोणीही ते करणार देखील नाही. आम्हाला तुझं खूप कौतुक वाटतं आदिती. अगं, आकडे, अंकशास्त्र आपलं भविष्य सांगतात यावर माझा अगदी ठाम विश्वास आहे. पण आपलं भविष्य आपणच घडवतो हे तुझ्यासारख्या माणसांकडे बघून पटतं. तुझ्याबद्दल असलेला माझ्या मनातला आदर आणखीनच वाढलाय. वी आर प्राऊड ऑफ यू.
एक विचारू? कोण होता ग तू? नाव काय त्याचं? सारिका, आपल्याला काय करायचंय? असेल कोणी ना. सॉरी काका, म्हणजे जे मी असंच विचारलं. हे तुला वाईट नाही ना वाटलं ग? अगं पण असं सोडूनच जायचं होतं तर लग्नच का केलं त्याने तुझ्याशी? पैसा पाहिजे असेल त्याला, नाही मिळालं मग गेला सोडून. पण आदित्य मॅडम हॅट्स ऑफ. तुमच्या जागेवर दुसरं कोणी असतं ना तर त्याच्या घरच्यांची जबाबदारी नसती घेतली. मला पक्की गॅरंटी आहे त्याला तुमच्या वडिलांची प्रॉपर्टीच पाहिजे होती. काय रे, तुला कसली गॅरंटी आहे? उगाच आपले काय पण अंदाज बांधायचे. त्याची काहीतरी अडचण असेल ना. कसली अडचण सांगा ना कदम. उलट त्यांनीच अदितीला अडचणीत टाकलंय.